जे लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग वगैरे करतात तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट नोट बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, की जेणेकरून आता आपण जर म्हटलं की त्यांना प्रॉफिट वगैरे पण झाला तर त्यातून तुमचे ब्रोकरेज चार्जेस किती कट होतात किंवा अदर टॅक्सेस वगैरे किती कट होतात, तर तिथून तुम्ही तुमचा प्रॉफिटेबल जो रेशो असतो तो पण तुम्ही चेक करू शकता आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला तुमच्या अमाऊंट बँक अकाउंटमध्ये किती प्रॉफिट येतो तर तुम्ही तिथून चेक करू शकता त्या पद्धतीने. त्यामध्ये मोस्ट ऑफ दी फर्स्ट चार्जेस असतो तुमचा ब्रोकरेज चार्जेस, सेकंड असतं क्लिअरिंग मेंबर चार्जेस, थर्ड वन असतं AMC चार्जेस आणि फोर्थ वन सगळ्यांना माहीत आहे ते GST वगैरे. तर GST वगैरे ते म्हणतो आपण जे गव्हर्नमेंट टॅक्समध्ये मोडतात. तर फर्स्ट वन झालं की ब्रोकरेज चार्जेस तुम्ही कसं चेक करू शकता. तर टिल ब्रोकर टू ब्रोकर ते फुल टाईम ब्रोकर असो किंवा एक नॉर्मली आपण म्हणतो की डिस्काउंट ब्रोकर, तर प्रत्येकाकडे ब्रोकरेज चार्जेस वेगवेगळे असतात. तर मोस्ट ऑफ दी आता त्यांनी स्टँडर्ड रेट केला आहे डिस्काउंट ब्रोकरचा की ₹20 पर ऑर्डरनुसार त्यांचे ब्रोकरेज कट होतं. तर त्यामध्ये सगळ्या ब्रोकरनी जेव्हा सगळ्या इन्व्हेस्टरनी आपण म्हणतो किंवा सगळ्या ट्रेडरनी तर त्यामध्ये डेली वाईज चेक केलं पाहिजे किंवा जसं आता ब्रोकर चेंज पण करू शकतात त्यामध्ये तुमचे ब्रोकरेज चार्जेस, तर ते चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. सेकंड वन असतं की AMC चार्जेस. आता मोस्ट ऑफ दी जर सपोज तुम्ही ब्रोकरकडे जात असाल तर ₹300 ते ₹400 नॉर्मली ब्रोकरेज तुमचे जे AMC चार्जेस कट होतात इयरली, आणि काही ब्रोकरनी आता क्वार्टरली पण ते कट करणं चालू केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अलाइज लिव की जे AMC चार्जेस वगैरे काही घेत नाही, पण बाकी जर तुम्ही ब्रोकरकडे जात असाल तर ब्रोकर टू ब्रोकर व्हॅरी असतात ते AMC चार्जेस त्यांचे. थर्ड वन असते की क्लिअरिंग मेंबर चार्जेस. क्लिअरिंग मेंबर चार्जेस म्हणजे काय, तर त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रेड वगैरे घेता तर तो ट्रेड सेटल करण्यासाठी क्लिअरिंग मेंबर ॲज एक थर्ड पार्टी असतं. तर ते जर स्वतः ब्रोकरचं जर असेल तर ते त्या थ्रू क्लिअरिंग मेंबर चार्जेस 0 करू शकतात. आणि नॉर्मली जर तुम्ही दुसऱ्या ब्रोकरकडे जर जात असाल किंवा त्यांचे क्लिअरिंग मेंबर चार्जेस नसेल, क्लिअरिंग मेंबर त्यांचे नसेल, तर त्यावेळेस ते त्यांच्या एंडने ते चार्जेस आकारले जाऊ शकतात. फोर्थ नंबरचं जर सांगायला झालं तर जसं गव्हर्नमेंट टॅक्सेसमध्ये तर सगळ्यांना माहीत आहे की STT झालं, GST झालं, तर हे चार्जेस लागतात. तर ते सर्व ब्रोकरकडे सेम असतात, यामुळे तुम्हाला काही चेंजेस करू शकत नाही, कोणता पण ब्रोकर असतो तो त्यामध्ये.